हाय टीम. उद्याचा जो वर्कआउट आहे तो यासो 800चा आहे, ज्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ क्रिएट करत आहोत की तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचा. सो मी पहिल्या तुम्हाला काय स्टेप्स आहेत त्या सांगतो. ज्यामध्ये पहिली आहे वॉर्मअप स्टेज, म्हणजेच त्यामध्ये आपण वॉर्मअप रोटेशन्स करणार आहोत जे आपण रेग्युलर करतो. नंतर मग तुम्ही वॉर्मअप रन करू शकता किंवा ड्रिल्स करू शकता किंवा 2 किलोमीटर स्लो पेस वॉक जॉग करू शकता, जस्ट टू मेक युअर मसल्स ॲक्टिव्ह. वॉर्मअप 15 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला मग ॲक्च्युअल मेन सेट म्हणजेच यासो 800ला सुरुवात करायची आहे. सो यामध्ये आपल्याला 800 मीटर विथ युअर बेस्ट कॅपॅसिटी रन करायचा आहे. सो 800 मीटर रन करण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच वेळ तुम्हाला नॉन ॲक्टिव्ह रेस्ट म्हणजेच बसून राहायचं आहे 800 मीटर्स गेल्यानंतर. आता ज्यांचा जो वॉच आहे त्यांना तर कळेल, ज्यांचा जो वॉच नाही ते काय करू शकतात की ज्या ठिकाणी माइलस्टोन असेल त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे की इथे 800 मीटर कंप्लीट होतात, त्या ठिकाणी बसून राहायचं आहे आणि तुम्ही रिटर्न येऊ शकता किंवा अजून पुढे जाऊ शकता. हा जो ट्रॅक आहे, रन आहे, तो तुम्ही ट्रॅकवर करू शकता किंवा रोड सरफेसेसवर पण करू शकता, बट मेक शुअर की ज्यामध्ये खूप जास्त एलिव्हेशन्स नसायला पाहिजेत. ऑलराईट. सो 800 मीटर्सचे तुम्हाला टोटल 10 रिपिटेशन्स करायचे आहेत. म्हणजेच पहिला 800 मीटर झाल्यानंतर जेवढा वेळ तुम्हाला 800 मीटर रन करण्यासाठी लागला तेवढाच वेळ तुम्हाला खाली बसायचा आहे. नंतर मग दुसरं रिपिटेशन परत खाली बसायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही 800 मीटर 10 वेळा धावणार आहेत आणि 10 वेळा तेवढाच वेळ तुम्ही खाली बसणार आहात. ठीक आहे. सो वॉर्मअप 15 मिनिट, नंतर मेन सीटचे 800 मल्टिप्लाइड बाय 10 आणि इक्वल रेस्ट, याला आपण 1:1 रेशिओ म्हणतो, म्हणजेच वर्क टू रेस्ट रेशिओ म्हणतो. म्हणजे जेवढा वेळ आपण वर्क म्हणजेच रन करतोय तेवढाच वेळ आपण रेस्ट करतोय. आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. हे झाल्यानंतर मग तुम्हाला कूल डाऊन वॉक करायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे तुम्ही लाईट जॉग करू शकता, ॲटलिस्ट 1 किलोमीटर किंवा 15 मिनिट्स वॉक करू शकता, फॉलोड बाय तुमचं स्ट्रेचिंग आणि ब्रीथ वर्क. आता हा जो वर्कआउट आहे करण्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, यामध्ये तुमच्या कॅपॅसिटीज वाढतात. एक तर हाय ॲरोबिक, दुसरं म्हणजे तुमचं LTHR रन असतो, म्हणजे यामध्ये तुमचे लॅक्टेट थ्रेशोल्ड हार्ट रेट झोनमध्ये तुम्ही पोहोचता. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रनिंग एफिशियन्सीज वाढतात. रन करत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. हाय स्पीड रन करत असताना इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो इफ यू फील अनकम्फर्टेबल त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी स्टॉप करायची आहे. तुमचा जो सस्टेनेबल एफर्ट पेस असेल, म्हणजे पहिल्या रिपिटेशन्सला 800चा जो पेस तुम्हाला असं वाटतोय की तुम्ही हा होल्ड करू शकता, 10व्या रिपिटेशन्सपर्यंत त्याच पेसनी तुम्हाला धावायचं आहे. असं नको व्हायला की पहिल्या रिपिटेशन्सला तुम्हाला 4 मिनिट लागले आणि 10व्या रिपिटेशन्सला तुम्हाला शेवटी वॉक करायचं काम पडलं. सो तसं नसायला हवं. ठीक आहे, आपण जरी रेस्ट करत असू पण फुल्ली बॉडी रिकवर्ड होईल किंवा नाही आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. सो आपल्याला सस्टेनेबल पेसमध्येच रन करायचा आहे. हा वर्कआउट करण्याच्या मागचं जे उद्दिष्ट आहे ते माझ्या ॲथलीट्सचं जे मॅरेथॉनचं पोटेन्शियल आहे ते जज करण्यासाठी. बेसिकली एक टेस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला कळेल की तुम्ही मॅरेथॉन किती वेळांमध्ये पूर्ण करू शकता. सो एक अंदाजा असा असतो की त्याला एक प्रिडिक्शन म्हणतात यासो 800चं, की आपण 800 मीटर जर का 4 मिनिट्समध्ये जर कंप्लीट करत असू, त्याचा अर्थ असा होतो की आपण फुल मॅरेथॉन 4 अवर्समध्ये कंप्लीट करू शकतो, समथिंग लाईक दॅट. 3 मिनिट्स आणि 45 सेकंड्समध्ये जर का तुम्ही 800 मीटर डिस्टन्स कव्हर करत असाल, याचा अर्थ असा होतो की तुम्ही फुल मॅरेथॉन 3 अवर्स अँड 45 सेकंड्समध्ये कंप्लीट करू शकता. असेच काही कॅल्क्युलेशन हाफ मॅरेथॉनसाठी किंवा 10 किलोमीटर मॅरेथॉनसाठी सुद्धा लागू पडतात. आपण तुमचे रिझल्ट्स आल्यानंतर हाफ मॅरेथॉनविषयी आणि 10 किलोमीटर मॅरेथॉनविषयी सुद्धा डिस्कस करू शकतो. हा वर्कआउट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जर का फुल्ली रिकवर्ड नसू किंवा आपल्याला कुठला सायकोलॉजिकल स्ट्रेस असेल किंवा वर्क प्रेशर असेल किंवा आपल्याला तब्येत ठीक नसेल, तर हा वर्कआउट आपल्याला उद्या अवॉइड करायचा आहे. आपण हा वर्कआउट नंतरही करू शकतो. शिवाय आपल्याला हेही बघायचं आहे की हा वर्कआउट करत असताना आपल्याला कुठलीही इंजुरी झालेली नाही पाहिजे. ठीक आहे. या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचे जेव्हा रिझल्ट्स येतील आपण त्यावर चर्चा करूयात. टिल द टाईम, थँक्यू सो मच. बाय बाय.